नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मास स्पेक्ट्रोस्कोपी हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर त्याचं आपण इंट्रोडक्शन, त्याचं प्रिन्सिपल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि ॲप्लिकेशन आपण 4 असे टॉपिक डिस्कस करणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आयनायझेशन वगैरे असेल, आयन फ्रॅगमेंटेशन असेल आणि तसंच त्याचे जे मास ॲनालायझर आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रिन्सिपल आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि ॲप्लिकेशन हे 3 पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. तर मास स्पेक्ट्रोस्कोपी ही ॲनालिटिकल टेक्निक आहे. याच्याद्वारे आपण आयनचं मास टू दी चार्ज रेशो याच्याद्वारे डिटर्मिनेशन आयडेंटिफिकेशन करू शकतो. तर याच्यामध्ये आपण ही एक टेक्निक आहे ज्याच्यामुळे आपण जे काही कंपोजिशन ऑफ सॅम्पल आहे त्याच्यातलं आयडेंटिफिकेशन करू शकतो, इन्क्लुडिंग देअर मॉलिक्युलर वेट, म्हणजे त्याच्या मॉलिक्युलर वेटनुसार, स्ट्रक्चरनुसार आणि एलिमेंटल कंपोजिशननुसार त्याच्यातलं जे काही सॅम्पल आहेत त्यातले जे मॉलिक्युल आहे त्याचं आपण कंपोजिशन हे आयडेंटिफिकेशन करू शकतो डिपेंड ऑन दी मास टू दी चार्ज रेशो. तर आता आपण त्याचं प्रिन्सिपल पाहूयात. तर 3 मेन की किंवा कंपोनंट आहेत या प्रिन्सिपलचे मास स्पेक्ट्रोस्कोपीचे: आयोनायझेशन, सेपरेशन ऑफ आयन आणि डिटेक्शन. तर पहिलं आहे आयोनायझेशन. याच्यामध्ये काय केलं जातं, सॅम्पलला आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं आणि द सॅम्पल इज आयोनाइज बाय एनर्जी सोर्स. म्हणजे एखाद्या एनर्जी सोर्सने सॅम्पल आहे ते आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं, जेणेकरून जे काही त्याच्यामुळे आपल्याला एक चार्ज मॉलिक्युल मिळेल आणि फ्रॅगमेंट आयन मिळेल. कारण की जे सॅम्पल आहे त्याला आधी आयोनायझेशन प्रोसेसमध्ये टाकलं जातं, जेणेकरून त्या सॅम्पलचं आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं विथ दी हेल्प ऑफ एनर्जी सोर्स, आणि त्याच्यामुळे आपल्याला चार्ज मॉलिक्यूल आणि फ्रॅगमेंट आयन हे मिळतात. आणि त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ आयन. नंतर दुसरं जे आहे त्याच्या मास टू दी चार्ज रेशोनुसार, म्हणजे त्याचे चार्ज किती आहे आणि त्याच्यानुसार त्याचं सेपरेशन हे ॲनालायझरद्वारे केलं जातं. आणि शेवटी आहे डिटेक्शन. तर मग जे काही सेपरेटेड झालेले मास टू दी चार्ज रेशो ह्या फॉर्म्युल्यावरती किंवा याच्यावरती बेस्ड ऑन असलेले सेपरेशन झालं की नंतर मग जो काही असेल ते डिटेक्टर असेल, तो मल्टिपल ट्यूब असेल, फोटो मल्टिपल ट्यूब, असे वेगवेगळे जे काही डिटेक्टर आहेत त्याचा वापर करून जो काही सेपरेटेड आयन आहे ते डिटेक्शन केलं जातं पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर त्याचं प्रोसेस केलं जातं टू दी मास स्पेक्ट्रम. म्हणजे मास स्पेक्ट्रम हा कम्प्युटरवर आपल्याला दिसण्यासाठी नंतर ते पूर्णपणे वेगवेगळ्या जे काही सॉफ्टवेअरचा यूज करून ते मास स्पेक्ट्रमद्वारे त्याचं स्पेक्ट्रम आपल्याला मिळतं. वेगवेगळ्या मॉलिक्युलचं वेगवेगळं जे काही स्पेक्ट्रम आहे ते आपल्याला मॉनिटरवरती दिसतं. एकदम सिम्पल प्रिन्सिपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे सॅम्पल असेल त्यातले जे मॉलिक्युल असतील त्याला आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. त्याच्यानंतर मास टू दी चार्ज रेशोद्वारे प्रत्येक मॉलिक्युलचं सेपरेशन केलं जातं विथ दी हेल्प ऑफ ॲनालायझर. आणि नंतर मग जे काही सेपरेशन झालेले जे काही आयन्स असतील ते लाईन बाय लाईन डिटेक्ट होतात. डिटेक्ट केल्यानंतर त्याचा डाटा हे प्रोसेस केला जातो आणि आपल्याला एक मास स्पेक्ट्रम मिळतं. आता आपण त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन पाहूयात. तर 5 मेन सिस्टीम आहेत. पहिलं आहे सॅम्पल इंट्रोडक्शन सिस्टीम, आयोनायझेशन सोर्स, मास ॲनालायझर, डिटेक्टर आणि डाटा सिस्टीम. असे 5 मेन जे काही इसेन्शियल कंपोनंट मास स्पेक्ट्रोमीटर किंवा मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यात पहिलं जे काही आहे सॅम्पल इंट्रोड्यूस सिस्टीम. तर याच्यामध्ये आपण जे काही सॅम्पल आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आयोनायझेशन चेंबरमध्ये इंट्रोड्यूस करतो किंवा टाकतो. त्याच्यामध्ये व्हेरियस फॉर्ममध्ये जे काही सॅम्पल असेल, गॅस असेल, सॉलिड असेल, लिक्विड असेल, हे त्याच्यावर डिपेंड असतं. कॉमन मेथड ह्या आपण डायरेक्ट इंजेक्ट करतो किंवा क्रोमॅटोग्राफीद्वारे, इंटरफेसद्वारे किंवा जे काही टेक्निकद्वारे जे काही डायरेक्शन किंवा इंजेक्शन किंवा इंट्रोड्यूस करणं हे केलं जातं. त्याच्यानंतर पुढचे आहे आयोनायझेशन सोर्स. याच्यामध्ये जो काही न्यूट्रल मॉलिक्यूल असेल, म्हणजे सॅम्पल हे न्यूट्रल असतं, त्याच्यामध्ये आयोनाइज बंबार्ड केलं जातं किंवा त्याला कन्वर्ट केलं जातं आयोनाइज फॉर्ममध्ये. त्याच्याद्वारे वेगवेगळ्या जे काही डिफरंट टेक्निक्स आहेत त्याच्याद्वारे जे काही आयोनायझेशन हे घडून येतं. इलेक्ट्रॉन आयोनायझेशन म्हणजे हाय एनर्जी इलेक्ट्रॉनचा वापर करून त्याच्यावरती बंबार्ड केला जातं सॅम्पलवरती, आणि त्यामुळे आयोनायझेशन हे फॉर्म होतं. केमिकल आयोनायझेशन जर आपण पाहिलं, मिथेन किंवा अमोनियाचा वापर करून या असे रिएजंट जे काही गॅसेस वगैरे आहेत त्याचा वापर करून जे काही सॅम्पल आहे त्याला आयोनाइज केलं जातं. तसंच इलेक्ट्रोस्पे आयोनायझेशन म्हणजे जे काही लार्ज मॉलिक्यूल असतील त्याचा वापर करून जे काही मल्टिपल चार्ज आयन हे प्रोड्यूस केलं जातं, बायोमेडिकलचा वापर करून याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर मॅट्रिक असोसिएटेड लेझर
डिस्पर्शन आणि आयोनायझेशन, त्याला माल्डी म्हटलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये. याच्यामध्ये लेझर एनर्जीचा वापर करून आयोनाइज मॉलिक्यूलला त्या मॅट्रिक्समध्ये एम्बेडेड केला जातो, म्हणजे लेझर याच्यामध्ये यूज केला जातो. त्याच्या नावातच आहे लेझर, म्हणजे याचा लेझरचा उपयोग करून जे काही मॉलिक्यूलमध्ये जो काय असेल तो एम्बेडेड केला जातो मॅट्रिक्समध्ये. अशाद्वारे जे काय आयोनायझेशन सोर्सद्वारे न्यूट्रल मॉलिक्यूलचं चार्ज आयनमध्ये कन्व्हर्जेशन केलं जातं. इलेक्ट्रिक आयोनायझेशन असेल, केमिकल आयोनायझेशन असेल किंवा इलेक्ट्रोस्पॅ आयोनायझेशन किंवा माल्डीद्वारे लेझरचा वापर वगैरे करून त्या सिस्टीममध्ये एम्बेडेड केलं जातं. त्याच्यानंतर पुढचं आहे मास ॲनालायझर. तर याच्याद्वारे काय होतं, याच्यामध्ये मास टू चार्ज रेशो सेपरेशन केलं जातं. वेगवेगळे डिफरंट जे काही ॲनालायझर आहे त्याचा वापर करून जे सेपरेटेड आयन आहे त्याचं मास टू चार्ज रेशोद्वारे बेसद्वारे सेपरेशन केलं जातं. पहिला जो काय क्वाड्रिपॉल मास ॲनालायझर, याच्यामध्ये ऑसिलेटिंग जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचा वापर करून जे फिल्टर आउट केले जातात आयनला बेस्ड ऑन देअर मास टू चार्ज रेशो. त्याच्यानंतर टाईम ऑफ फ्लाईट, म्हणजे याच्याद्वारे ह्या टेक्निकद्वारे काय केलं जातं, जो आयन आहे त्याला किती वेळ लागतो आहे डिटेक्टरपर्यंत जाण्यामध्ये ते याच्यामध्ये मेजरमेंट केलं जातं. त्याच्यानंतर मॅग्नेटिक सेक्टर ॲनालिसिसमध्ये आपण पाहिलं तर मॅग्नेटिक फील्ड ही किती प्रमाणामध्ये बेंड होते त्या आयन ट्रान्झिस्टरची ते डिटेक्ट केलं जातं. ते मॅग्नेटिक फील्डद्वारे मॅग्नेटिक फील्डचा वापर करून याच्यामध्ये ते बेंड केलं जातं आयनला. त्याच्यानंतर आयन ट्रॉप ॲनालायझरमध्ये जर आपण पाहिलं, जो काही आयन असेल तो ट्रॅप केला जातो इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणि तो रिलीज केला जातो सिक्वेन्सली फॉर द डिटेक्शन, म्हणजे एक सिक्वेन्सली जो काही आयन जो ट्रॅप केलेला आहे तो पुढे पाठवला जातो, रिलीज केला जातो, जेणेकरून त्याचं सेपरेशन हे बरोबर होऊ शकेल डिपेंड ऑन देअर मास टू चार्ज रेशो. हे झालं मास ॲनालायझरचं काम. त्याच्यानंतर पुढचं आहे डिटेक्टर. मास ॲनालायझर म्हणजे कडून आलेली जी काही एनर्जी असेल किंवा जे काही स्पेक्ट्रम असेल तो डिटेक्टर डिटेक्ट करतो. त्याला ॲम्प्लिफिकेशन करण्याचं आणि डिटेक्ट करण्याचं काम हा डिटेक्टर हा करत असतो, जेणेकरून जे काही मास स्पेक्ट्रम आपण त्या आयनचं जनरेट हे करू शकतो. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन मल्टिपल जो काही सिग्नलला आयन सिग्नलला ॲम्प्लिफिकेशन करण्यासाठी ॲम्प्लिफाय करण्यासाठी वापरला होतो. त्याच्यानंतर फॅरेडे कप हा जो काय आहे तर हे जे काही आलेलं जे काही मास स्पेक्ट्रमचं जे काही आयन्स वगैरे आपण जनरेट करणार आहोत त्याआधी आयन्सला कलेक्ट करतो आणि त्याचं जे काही करंट आयन किती आहे ते मेजरमेंट याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर फोटो मल्टिपर ट्यूब जे काही PMT आपण त्याला म्हणतो, जे की सिग्नल सेन्सिटिव्हिटी इन्हान्समेंट करण्यासाठी त्याच्यासाठी जे डिटेक्टर आहे ते वापरलं जातं. असे 3 मेन डिटेक्टर जे की काम करतात आयनला डिटेक्ट करायचं आणि ॲम्प्लिफिकेशन करायचं, जेणेकरून जो काही मास स्पेक्ट्रम आहे तो जनरेट होऊ शकेल. त्याच्यानंतर डाटा सिस्टीम काय करतं, जो काही डिटेक्टेड सिग्नल असेल त्याला प्रोसेस केला जातो, जेणेकरून कॉम्प्युटर सिस्टीममध्ये वेगवेगळ्या जे काही सॉफ्टवेअरचा वापर करून जो मास स्पेक्ट्रम आहे तो आपल्याला मॉनिटरवरती दिसून येतो. वेगवेगळ्या मॉलिक्युलचा मास स्पेक्ट्रम आपल्याला वेगवेगळी पीक त्याच्यामध्ये दिसते. त्याच्यामुळे आपण क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ह्या सॅम्पलचं करू शकतो. हे झालं तर डाटा सिस्टीमचं काम. तर 5च मेन याच्यामध्ये आपल्याला कंपोनंट किंवा इन्स्ट्रुमेंटेशन पाहायला मिळतं. सॅम्पल इंट्रोड्युसिंग सिस्टीम ते डायरेक्टली इंजेक्शनद्वारे केलं जातं किंवा GCMSद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर दुसरं जो काही आहे आयोनायझेशन. आयोनायझेशनमध्ये आपण इलेक्ट्रिक केमिकल जे काही आहे त्याचा वापर करून त्याला आयोनाइज फॉर्ममध्ये न्यूट्रल असलेल्या मॉलिक्यूलला आपण कन्वर्ट करतो आयोनाइज सॅम्पलमध्ये किंवा आयोनाइज फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर मास ॲनालायझर काय करतं, पूर्णपणे मॉलिक्यूलला मास टू चार्ज रेशोद्वारे सेपरेट करण्याचं काम करतं. आणि त्याच्यानंतर पुढचं आहे डिटेक्टर काय करतं, जो काही आयन आहे त्याला डिटेक्ट करायचं, त्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं, जेणेकरून मास स्पेक्ट्रम हा जनरेट होऊ शकेल. आणि डाटा सिस्टीमचं काय काम आहे, मास स्पेक्ट्रम जो काय आलेला आहे तो कम्प्युटर सिस्टीमद्वारे आपण प्रोसेस करतो. हे झालं त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन. आता आपण ॲप्लिकेशन पाहूयात. तर ॲप्लिकेशनमध्ये आपण फार्मास्युटिकलमध्ये याचा यूज करू शकतो. ड्रग डिस्कवरीमध्ये वेगवेगळे जे काही ड्रग असतील, एखाद्या सॅम्पलमध्ये न्यूट्रल असलेले जे काही ड्रग्स असतील ते जर आपण ठेवले आणि आपल्याला त्याला कारण की त्याला सेपरेशन करायचं असेल किंवा एखादा रॉ मटेरियल असेल, रॉ मटेरियलमधून एखादा कंपोनंट आहे ते आपल्याला सेपरेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये फार्मास्युटिकलमध्ये याचा वापर आपण करू शकतो. तसंच क्वालिटी कंट्रोलमध्ये जर आपण पाहिलं, जे काही कंटॅमिनंट्स वगैरे असतात, काही जे काही ड्रग बनवतो आपण त्याच्यामध्ये कंटॅमिनंट्स वगैरे आहे की नाही ते क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण चेक करतो, किंवा त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा काही डस्ट पार्टिकल वगैरे आहेत की नाही ते आपण याच्यामध्ये सेपरेशनही करू शकतो. कारण की डायरेक्टली मास टू चार्ज रेशोद्वारे त्याचं सेपरेशन होते. मग ड्रग वेगळा जो काही असेल तो सेपरेट होईल, जे काही कंटॅमिनंट आहे ते वेगळे सेपरेट होतील,
किंवा त्याच्यामध्ये काही जर अँटीजन असेल ते वेगळे सेपरेट होते या टेक्निकद्वारे. किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे आपण तेच मी सांगितलं पोल्युटेड आणि कंटामिनेट याच्यामध्ये सेपरेशन करू शकतो. आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये आपण जे काही टॉक्झिन आहे एक्सप्लोजिव्स आहेत ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. तसंच प्रोटेमिक आणि जिनोमिकमध्ये प्रोटीन आणि DNA सिक्वेन्सिंगमध्ये जे काही प्रोटीन आणि DNA जे काही इंटरॅक्शन होतं आहे तर ते आपण सेपरेट करण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो. किंवा फूड सेफ्टीमध्ये जर जे काही फूड सॅम्पल म्हणजे काही टॉक्झिन्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये डिटेक्ट करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये मास स्पेक्ट्रोस्कोपीचा ॲप्लिकेशन किंवा यूज आपल्याला पाहायला मिळतो. तर या व्हिडिओमध्ये आपण मास स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, त्याचं प्रिन्सिपल, त्याच्यानंतर त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन आणि ॲप्लिकेशन हे आपण पाहिलं. तर याच्यामध्ये मेन जर पाहिलं पहिल्यांदा आयोनाइज केलं जातं, नंतर सेपरेशनही केलं जातं डिपेंड ऑन देअर मास टू चार्ज रेशो. तर हे त्याच्यात 2 मेन आपल्याला पाहायला मिळतात. नंतर मग डिटेक्टर डिटेक्ट करतं हे आपण पाहिलंच. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.